कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी। कराडवरचे याआधीचे सर्व 14 गुन्हे नील आहेत। सर्व मुद्देमाल जप्त केलाय, व्हॉइस सॅम्पलही घेतले। आवादा कंपनीच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली। हातपाय तोडण्याची घुलेची थोपटेंना धमकी आहे। कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनी कार्यालयात गेला। 6 डिसेंबरला घुलेचा देशमुख आणि कुटुंबियांसोबत वाद झाला। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। हत्येच्या कटात कराडचा सहभाग नाही असं कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता आणि या संदर्भात कुठलाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये असं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर कराडच्या जामिनासाठी आम्ही याचिका दाखल केलेली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात न्यायालयाकडून त्याची सुनावणी होणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी समोर आली आहे ती की 2 ते 3 दिवसानंतर होणाऱ्या सुनावणीमध्ये आता वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? पोलीस कोठडीची मागणी फेटाळण्यात आल्याचं देखील कराडच्या वकिलांनी म्हटलंय। खंडणी प्रकरणी आज सुनावणी झालेली आहे आणि देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही सहभाग वाल्मिक कराडचा असल्याचं समोर आलेलं नसल्याचं गेल्या 10 दिवसापासून जो पोलिसांकडून तपास केला जातोय त्यामध्ये देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे कुठलेही पुरावे समोर आलेलं नसल्याचं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। त्यामुळे जर आतापर्यंत केलेल्या तपासात जर का वाल्मिक कराडचा देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठलाही सहभाग नसल्याचं समोर आलेलं आहे तर येत्या काही दिवसानंतर जो काही म्हणजे पोलीस कोठडीची जी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती त्या तपासात देखील वाल्मिक कराडचा कुठलाही सहभाग हा देशमुख हत्या प्रकरणात असेल असं वाटत नाही असं देखील वकिलांनी म्हटलंय। हत्या प्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं देखील SITनं सांगितलेलं आहे। मात्र आतापर्यंतच्या 10 दिवसाच्या या पोलीस कोठडीमध्ये अशी कुठलीच बाब समोर आली नसल्याचं वकिलांनी म्हटलंय। वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। हत्येप्रकरणी आता नेमकं काय चौकशी केली जाते, कशा पद्धतीने आता या न्यायालयीन कोठडीमध्ये चौकशी पुढे जाते हे पाहणं अतिशय चॅलेंजिंग असणार आहे। कारण पोलीस कोठडी ही वाल्मिक कराडला मिळालेली नाहीये। मकोका त्याच्यावरती लावण्यात आलेला आहे। 302 ची देखील मागणी करण्यात आली होती। आपण पाहिलं सुप्रिया सुळे यांनी देखील 302 आणि मकोका लावा अशी मागणी लावून धरली होती। मात्र मकोका लावण्यात आलेला आहे। तर 302 या प्रकरणी अजून तरी कुठला खुलासा समोर आलेला नसल्याचं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये की आजची जी सुनावणी झालेली आहे ती खंडणी प्रकरणात झालेली आहे। यामध्ये देशमुख हत्या प्रकरणात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे आता देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडला अटक होते का, काय चौकशीमध्ये समोर येतं आणि पुढच्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्येच देशमुख हत्या प्रकरण हे पेटून उठलेलं आहे। तर देशमुखांना न्याय मिळावा म्हणून फक्त मस्साजोगच नाही तर संपूर्ण बीडमध्ये आंदोलनं केली जात आहेत। तर कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं SITनं म्हटलेलं आहे। मात्र हा आरोप जरी असला तरी चार्जशीटमध्ये देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाहीये। फक्त आणि फक्त खंडणी प्रकरणाबाबत आजची ही सुनावणी होती असं वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील स्पष्ट केलंय। आईला देताना आपल्याला दिसत आहे मागच्या 3 तासापासून मोठा जमाव जो आहे तो हा परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर पाहायला मिळतोय। वाल्मिक कराड यांच्या जे आई आहेत यांच्या आईला आता वैद्यकीय उपचार देताना दिसत आहे। अनेक ठिकाणी कमानीवरती देखील समर्थक जे आहेत ते समर्थक चढून बसलेले आहेत। मागच्या 3 तासापासून हे जे समर्थक आहेत ते शहर पोलीस स्टेशन बाहेर यांचं ठिय्या आंदोलन तू नाही टाईप करतो। अक्षय सर माईक बंद आहे सांगतात। अक्षय सर माईक बंद आहे सांगतात। ऑडिओ चेक प्रतीक ऑडिओ चेक। तर आपण पाहतोय आता महत्त्वाची अपडेट समोर येते। वाल्मिक कराड यांची आई आंदोलनासाठी बसलेली होती आणि त्यांची तब्येत खराब झाल्याची देखील अपडेट समोर येते। त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू आहेत। तर आपण पाहतोय आता
वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलेला आहे. 302चा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल करा असं सांगण्यात येत होतं. हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक टमुक असा विषय नव्हता तो. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. आणि याच्यामध्ये पोलिसांनी एस आय टीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची एस आय टी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एस आय टीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलं आहे काय घेतलं आहे हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. तुमच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कुटुंबाने प्रामुख्याने सापडत आले तसं म्हणायचं का? सगळेजण सापडत आले तसं म्हणायचं? सर समोर हे पहा, पोलीस यंत्रणा आहे. आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एस आय टी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते. आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील. आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही. अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे एस आय टीने. एवढीच माहिती मला कळालेली आहे. पुढं काय झालं हे मला माहीत नाही. परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे सांग. तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती. पहिल्यांदा SITत बदल झालेला आहे. काल शासन निर्णय जारी झाला. आता त्याचं ऑलरेडी झालेलं आहे. परत ते बोलायला संजय राऊत आज बोलतात मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत. तर कायद्याच्या कचाट्यात जो येईल त्याच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. गेल्या महिनाभरापासून आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे. त्यांनी देखील देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे. तर या संदर्भात मकोका नेमकं कुठल्या गुन्ह्याअंतर्गत लावण्यात आलेला आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. अशी देखील प्रतिक्रिया अशी देखील माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. तर आपण पाहतोय वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे. कायद्यापुढे कुणीही मोठा नाही असं देखील सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये जे जे गुन्हेगार असतील जे जे आरोपी असतील त्यांच्यावर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल. कायद्याच्या कचाट्यात जो येईल त्याला सोडलं जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट. आज खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याची सुनावणी पार पडलेली आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढे 14 दिवस 28 तारखेपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. तर वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. पोलीस कोठडीमध्ये असताना काय तपास केला असा प्रश्न देखील सरकारी वकिलांना वाल्मिक कराडच्या वकिलांनी विचारला होता. त्यामुळे आता पोलीस कोठडीची गरज नाही असं देखील वाल्मिक कराडच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस कोठडी फेटाळण्यात आली आहे आणि न्यायालयीन कोठडी देऊन आता या न्यायालयीन कोठडीमधून नेमकं काय समोर येत आहे, कशी चौकशी केली जाते, कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे जात आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर गेल्या 1.5 महिन्यांपासून हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. ठिकठिकाणी आंदोलनं होत आहे. आज एक नवीन अपडेटनुसार वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी देखील आंदोलन केल्याचं आपण पाहिलं. एकीकडे वाल्मिक कराडचे समर्थक एकवटलेले आहेत, संतप्त झालेले आहेत, तर दुसरीकडे देशमुख कुटुंबीय देखील आपल्याला न्याय मिळावा म्हणून लढतायत. तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणि मकोका दाखल झाल्यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे. तर वाल्मिक कराड याला राजकीय हेतूने अडकवण्यात येत आहे असं कराड समर्थकांचं म्हणणं आहे. सकाळपासूनच त्यांनी आंदोलन पेटवलंय.
तर आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। वाल्मिक कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। तर कराडला खोट्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आल्याचं म्हणत कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या आई देखील आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। त्यांची प्रकृती खराब झाल्याचं देखील आपण पाहिलं। त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर येते। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आणि मकोका दाखल झाल्यानंतर कराड समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे। तर सकाळपासूनच परळीमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली जात आहेत। कमानीवर आणि टॉवरवर चढून कराड समर्थक हे आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। तर आज झालेल्या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी 28 तारखेपर्यंत सुनावण्यात आली आहे। यांच्या आईला आता वैद्यकीय उपचार देताना दिसत आहे। अनेक ठिकाणी कमानीवरती देखील समर्थक जे आहेत ते समर्थक चढून बसलेले आहेत। मागच्या 3 तासापासून हे जे समर्थक आहेत ते शहर पोलीस स्टेशन बाहेर यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। बीड असेल, परळी असेल या ठिकाणी जाळपोळ देखील पाहायला गेली आहे आणि एकूणच पाहिलं तर सध्या तणावपूर्ण सध्या वातावरण परळी शहरामध्ये पाहायला मिळतंय। तर आपण पाहतोय कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। कराड समर्थक हे सकाळपासूनच चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राजकीय हेतूने आणि खोट्या गुन्ह्यांखाली वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्याचं कराड समर्थकांचं म्हणणं आहे। एकीकडे कराडच्या आई देखील आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। आपल्या लेकाला न्याय द्या, खोट्या गुन्ह्यांखाली त्याला अटक करण्यात आली आहे असं कराडच्या आईचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे कराड समर्थक देखील चांगलेच आक्रमक झाले। तर परळीमध्ये कराड समर्थक सकाळपासूनच आंदोलनाला बसलेले आहेत। टॉवरवर, कमानीवर आणि टायर जाळत त्यांनी आंदोलन केलेलं आहे। या दरम्यान संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या फोटोला देखील जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय आणि त्यानंतर अखेर आता कराड समर्थकांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली आहे। तर आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमका कसा तैनात करण्यात येतोय आणि कशा पद्धतीने पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कारण दिवसेंदिवस या प्रकरणामध्ये वातावरण तापत चाललंय। आधी फक्त देशमुख कुटुंबीय आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत होते, आता कराड समर्थक देखील मैदानात उतरले। तर एकीकडे आपण पाहतोय परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेले आहे। यावेळी त्यांनी सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर ज्यांनी हे प्रकरण गेले 1 महिन्यापासून लावून धरलेलं आहे, न्यायाची मागणी ते करतायत, त्या संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या आई देखील आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। आपल्या लेकाला राजकीय हेतूने खोट्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आल्याचं वाल्मिक कराड यांच्या आईचं म्हणणं आहे। तर आपण पाहिलं सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। कायद्याच्या कचाट्यात आलेल्या प्रत्येकाला कायद्यान्वये आता कारवाई त्याच्यावर करण्यात येणार आहे, कोणीही सुटणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तर कुठल्या गुन्ह्याखाली मकोका त्याला देण्यात आलेला आहे, लावण्यात आलेला आहे याची माहिती देखील आपण घेऊ असं देखील सुरेश धस म्हणाले। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आता परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे, कारण आता वाल्मिक कराडवर मुक्का लावलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी संदीप भोसले आपल्या सोबत आहेत। संदीप, वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे का? गेल्या 3 तासापासून परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता समर्थक जे आहेत ते परळी बंदचा हाक देण्यात आलेली आहे आणि परळी बंद सध्या करण्यात आलेली आहे। आणि परळीमध्ये एकूणच पाहिलं तर तणावपूर्ण सध्या वातावरण पाहायला मिळते। वाल्मिक कराड यांची आज बेद न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती परळी शहरामध्ये उद्भवलेली आहे। संदीप, आपण बघतोय की अनेक जण रस्त्यावर उतरलेले आहेत कराडचे समर्थक। एकूणच परळी शहरामध्ये काय वातावरण आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे?
नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सकाळपासून परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर आता परळी बंदची हाक जी आहे ते अचानकपणे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे परळी शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासन देखील आता सतर्क होताना दिसत आहे. पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलंय का? सध्या तरी कुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही. वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे पोलीस प्रशासन योग्य प्रकारे जे आहे ही सगळी परिस्थिती हाताळताना पाहायला मिळते. संदीप, 3 तासापासून आंदोलन सुरू आहे. आपण बघतोय की कमानीवर चढून देखील काही तरुण आपल्याला दिसत आहेत, सगळे कराडचे समर्थक दिसत आहेत. एकूण परिस्थिती कशी आहे? एकूणच पाहिलं तर अनेक ठिकाणी बीड परळी महामार्गावर देखील समर्थकांकडून टायर जाळण्यात आलेली होती. सकाळी चौकामध्ये जर पाहायला गेलं तर परळी वजनाच्या गेटवरती देखील समर्थक आहे ते चालले होते आणि वाल्मिक कराड यांची आई देखील मागच्या 3 तासापासून परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत. संदीप, परळीतली मुख्य बाजारपेठ देखील बंद आहे का? परळीतील सर्व ठिकाणचे जे बाजारपेठ आहेत ते बाजारपेठ आता अचानक बंद करण्यात येत आहेत. एक समर्थाचा जो जमाव आहे तो जमाव आता बंद करताना पाहायला मिळतो. संदीप, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल जर धन्यवाद. एखाद्यावर जाणून बुजून जर आरोप टाकले ते पूर्ण थांबतात, ते पूर्ण थांबवलं जावं. ते कुठलेही त्याच्यामध्ये ते काही तथ्य नाहीये, ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीयेत. हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असाल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं. काय वाटतं कशामुळे केलं जातं? कशामुळे केलं जातं म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये. जातीवादाशिवाय दुसरं काय विषय ह्याच्यामध्ये? जातीवादच करायचं असलं तर मग सगळ्यांनी शेवटी लोक उतरणारच ना. हे अशा गोष्टी होणारच शेवटी. जातीवाद बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जातीवाद आणायचा काही संबंध नाही. किती पण केलं तरी गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. जी काय आहे ती व्यवस्थित तपास आणखी सुरू राहावं. जातीवाद आपण बघतोय की परळीमध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक सगळे आक्रमक झालेले आहेत. परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. बाजारपेठ देखील बंद आहे. कमानीवर चढून देखील काही तरुण आंदोलन करतायत. कराडची पत्नी आई यांनी देखील गेल्या 3 तासापासून ठिय्या मांडलेला आहे. परळी बंदची जातीवादामुळे कराडवर कारवाई होती अशी मंजिली कराड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जातीवादामुळेच कराडवर कारवाई झालेली आहे, गुन्हेगाराला जात नसते असं देखील मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे. मंजिली कराड यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. जातीवादामुळेच कराडवर कारवाई झालेली आहे असं मंजिली कराड यांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. जातीवादामुळे मोक्का लावल्यानं कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत. वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नी देखील यांनी देखील ठिय्या गेल्या 3 तासापासून मांडलेला आहे. एकीकडे कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत, परळी बंदची हाक दिलेली आहे. दुसरीकडे मंजिली कराड यांनी माध्यमांसमोर असं म्हटलंय की जातीवादामुळे गोवण्यात आलेलं आहे. जातीवादामुळेच कराडवर कारवाई झालेली आहे असं मंजिली कराड यांचं म्हणणं आहे. खरं कराडला मोक्का लावावा, 302 कलम लावावा अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून विरोधकांनी केली होती, विविध संघटनांनी केली होती. देशमुख कुटुंबियांची देखील ती मागणी होती. आता कराडवर मोक्का लावला, त्यानंतर मात्र परळीमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. परळीमध्ये परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. बाजारपेठ बंद आहे. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. गेल्या 3 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. कराडवर मोक्का लावल्यानंतर मात्र आता परळीमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. हत्येप्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची आता शक्यता आहे. कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप आता ठेवलेला आहे. एसआयटी चौकशीसाठी आपण ही परळी बंदची व्हिज्युअल बघतोय. बघा, संपूर्ण बाजारपेठ बंद असतील आपल्याला दिसते. परळी बंदला प्रतिसाद मिळतोय. आता हत्येप्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. एसआयटी ताब्यात घेईल. कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. एसआयटीने आरोप केलाय. आता एसआयटी कराडला कराडचा ताबा मागणार कोर्टाकडून. वाल्मिक कराडला आता मोक्का लावलाय, कारण तशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली होती आणि विरोधकांनी केली होती. मात्र कराडला इकडे मोक्का लागल्यानंतर त्याचे पडसाद तिकडे परळीमध्ये उमटलेले आहेत. परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे. हत्येप्रकरणी आता कराडला एसआयटी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. मसाजूरच्या सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप कराडवर आहे. एसआयटी चौकशीसाठी आता कराडचा ताबा मागितला जाईल. मोक्का लावल्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय. वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. मात्र तिकडे परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे.
SIT चौकशीसाठी आता कराडचा ताबा मागितला जाईल. माकडीकडे परळीमध्ये मात्र आपण बघतोय की कमानीवर चढून देखील काही कराडचे समर्थक आंदोलन करतायत, घोषणा देत आहेत. तिकडे रस्त्यावर देखील काही महिलांनी ठिय्या मांडलेला आहे. कराडची पत्नी आणि आईनं देखील या आंदोलनात भाग घेतलेला आहे. वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर त्याचे आता पडसाद परळी शहरात उमटलेले आहेत. परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे. आपण बघतोय की काही वेळापूर्वीच मंजिरी कराड यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. जातीवादामुळेच कराडला मोक्का लागला, कारवाई झाली असं मंजिरी कराड यांचं म्हणणं होतं. वाल्मिक कराडच्या आईने देखील या आंदोलनात भाग घेतलेला आहे. देशमुख कुटुंबियांची मागणी होती कराडला मोक्का लावावा, 302च्या गुन्ह्यात देखील त्याला कलम लावावं. सगळ्या विरोधकांची देखील तशी मागणी होती. राज्यभर जन आक्रोश मोर्चा ठिकठिकाणी निघतायत आणि आता अखेर वाल्मिक कराडला मोक्का लागलेला आहे. आता SITचं पथक कोर्टाकडनं कराडचा ताबा घेईल, त्याची आणखी चौकशी केली जाईल. मात्र दुसरीकडे परळमध्ये मात्र त्याचे पडसाद उमटलेत. परळीत आता तणावपूर्ण वातावरण आहे, कारण कराडला मोक्का लावल्यानंतर कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहेत. बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे. काही महिलांनी देखील रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे. परळीत आता तणावपूर्ण शांतता आहे. आता SIT कराडचा कोर्टाकडून ताबा मागेल. सरपंच हत्या प्रकरणात कट रचल्याचा आरोप कराडवर ठेवण्यात आलेला आहे आणि कराडवर देखील मोक्का लावलेला आहे. आता या प्रकरणात मोक्का लावल्याची संख्या 9 झालेली आहेत. आरोपींची संख्या 9 झालेली आहे. यापूर्वी 8 जणांना मोक्का लावण्यात आला होता. आता वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावण्यात आलेला आहे. वाल्मिक कराडवर देखील खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, 302 कलम लावावं, मोक्का लावावा अशी मागणी होती. आणि आता कराडवर मोक्का लावल्यानंतर मात्र त्याचे पडसाद हे परळीमध्ये उमटलेले आहेत. आता सेशन्स कोर्टात सुनावणी सुरू आहे. बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली जाते. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय. आता सत्र न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. SIT कडून आता वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. तिकडे कराड समर्थकांचा मात्र परळीत ठिय्या आहे. परळीत बंद पुकारण्यात आलेला आहे. बाजारपेठ बंद आहे. तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त परळीमध्ये आहे. बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. बघा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. याच्यामध्ये ह्याने मागणी केली, त्याने मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची SIT म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या SITनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलं आहे, काय घेतलं आहे हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. SIT आता कराडचा ताबा मागणार आहे. सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. आता कोर्टाचा काय निकाल येतोय ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र त्याचे पडसाद परळीमध्ये उमटलेले आहेत. परळीची बाजारपेठ बंद आहे. कराडच्या समर्थकांनी ठिय्या मांडलेला आहे. न्यायाधीश आता कुणाल जाधव हे थोड्याच वेळात आता निर्णय देणार आहेत. कराड यांच्या ज्या आई आहेत यांच्या आईला आता वैद्यकीय उपचार देताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कमानीवरती देखील समर्थक जे आहेत ते समर्थक चढून बसलेले आहेत. मागच्या 3 तासापासून हे जे समर्थक आहेत ते शहर पोलीस स्टेशन बाहेर यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. बीड असेल, परळी असेल या ठिकाणी जाळपोळ देखील पाहायला गेली आहे. आणि एकूणच पाहिलं तर सध्या तणावपूर्ण वातावरण परळी शहरामध्ये पाहायला मिळतंय. आता सत्र न्यायालयाचे न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. एकीकडे कराडवर मोक्का लागला, तिकडे परळीत बंद पुकारण्यात आला आहे. कराड समर्थकाचा ठिय्या आहे. वाल्मिक कराडची आई देखील आंदोलनात सहभागी झालेली आहे. परळीत कार्यकर्त्यांनी टायरची जाळपोळ केलेली आहे. केसमधील वरिष्ठ न्यायालयात आता ही सुनावणी सुरू आहे. काही ठिकाणी हिंसा देखील झालेला आहे.
टॉवरवर समर्थकांचं आंदोलन आहे, तिकडे परळीमध्ये टायरची जाळपोळ केलेली आहे, तिकडे आईचं पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन आहे. वाल्मिक कराडच्या सुरेश धस आणि क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन कराड यांच्या समर्थकांनी केलेलं आहे. न्यायाधीश कुणाल जाधव आता थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत. केज सत्र न्यायालयात हा निर्णय दिला जाईल. वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर आता SIT त्याचा ताबा घेईल. तर त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. न्यायाधीश आता थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत. मात्र कराडवर मोक्का लावल्यानंतर परळीत त्याचे पडसाद उमटलेले आहेत. कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे. केजमधील न्यायालयात आता ही सुनावणी सुरू आहे. बघतोय काही ठिकाणी हिंसक पडसाद देखील उमटलेले आहेत. कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे. काही ठिकाणी जाळपोळ देखील झालेली आहे. केजचे न्यायाधीश आता केज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुणाल जाधव थोड्याच वेळात आता निर्णय देणार आहेत. कराडवर मुक्का लागला आणि तिकडे परळीत त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत. बघतोय आपण कमानीवर चढून देखील काही समर्थकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. तिकडे पोलीस स्टेशन बाहेर वाल्मिक कराडच्या आईने ठिय्या मांडलेला आहे. केजमधील वरिष्ठ न्यायालयात आता सध्या सुनावणी सुरू आहे. कराडवर मोक्का लागल्यानं परळी बंद आहे, बाजारपेठ बंद आहे. परळी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. मोक्का अंतर्गत कस्टडीसाठी आता सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. केजमधील न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. थोड्याच वेळात आता न्यायाधीशांचा निर्णय समोर येईल. आता दुसरीकडे कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे. कराडला मुक्का लावावा, 302च्या गुन्ह्यात त्याला कलम लावावं अशी मागणी राज्यभरातून होत होती. देशमुख कुटुंबियांनी देखील तशी मागणी केली होती. आणि आता वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर मात्र त्याचे पडसाद हे परळीत उमटलेले आहे. मुख्य बाजारपेठ देखील बंद आहे, बस स्टँड बंद आहे. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे, त्याला प्रतिसाद मिळतोय. मुक्का दाखल झाल्यानंतर कराड समर्थकांकडून ही परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. आता मुक्का अंतर्गत केजच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. संपूर्ण राज्यभरातलं वातावरण बीड सरपंच हत्या प्रकरणानं ढवळून निघालेलं आहे. संपूर्ण विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. धनंजय मुंडेंचा देखील राजीनामा विरोधकांनी मागितलेला आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, 302चं कलम लावावं ही देखील मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक जन आक्रोश मोर्चात विरोधकांनी केली होती. आणि आता मोक्का लागल्यानंतर त्याचे पडसाद मात्र परळीमध्ये उमटलेले आहेत. मंजिरी कराड काय म्हणाल्यात काही वेळापूर्वी आपण ते पाहूया. ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीयेत हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असाल तर हे चुकीचं आहे. आणि हे पूर्णपणे थांबलं जावं. काय वाटतं कशामुळे केलं जातं? कशामुळे केलं जाते म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो ह्याच्यामध्ये. जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये. वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांची प्रतिक्रिया आहे. जातीयवाद या सगळ्या प्रकरणात केला जातो. वाल्मिक कराडला गोवण्यात आलेला आहे असा आरोप आहे त्यांचा. कराडला मुक्का लावल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली. परळीत आता तणावपूर्ण शांतता आहे. मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. केजमधील वरिष्ठ न्यायालयात आता सुनावणी सुरू आहे. थोड्याच वेळात न्यायाधीश निर्णय देतील. कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे SITकडून. दुसरीकडे कराड समर्थकांचा परळीत ठिय्या आहे. परळीमधली मुख्य बाजारपेठ देखील बंद आहे. हत्या प्रकरणात SITनं आरोप केला की कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हा SITचा आरोप आहे आणि कराडच्या कोठडीची मागणी केली. हे एक संशयाचं प्रकरण आहे. त्यानंतर SIT नेमली. त्या SITमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचेच अधिकारी त्या ठिकाणी असतात. हे एक संशयाचं प्रकरण आहे. त्यानंतर ज्यांच्यावर मकोका लागला मात्र वाल्मिक कराडवर अद्यापपर्यंत लागलेला नाही आणि म्हणून हे प्रकरण देखील संशयास्पद आहे. आता SITचे काही अधिकारी बदलले गेलेत. त्यामुळं संतोष देशमुखांच्या हत्येमागचं कारण आणि हत्येमध्ये असणारे जबाबदार लोक आणि त्याच्या पडद्याच्या पाठीमागे असणारे लोक हे सरकारच्या जवळचे आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतोय. केवळ संतोष देशमुखांचं कुटुंब आक्रोश नाही करत आहे
भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर असतील, त्या ठिकाणी अंजली दमानिया असतील आणि आम्ही मंडळी असू किंवा अन्य सगळे नागरिक असतील, संतोष देशमुखांची हत्या ज्या प्रकारे झाली, ज्या निर्घुणपणे झाली, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल करून ज्या पद्धतीनं मारलं गेलं, त्याच पद्धतीनं म्हणजे संभाजी महाराज आणि संतोष देशमुख यांची मी तुलना करू इच्छित नाही, पण त्याच निर्दयपणे त्याच क्रूरतेने संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं, सरकार फक्त घोषणा करतंय पण सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होती आहे. अशाच पद्धतीची सरकारची कृती आहे. आता जी अपडेट आहे त्यामध्ये मकोका लावण्यात आलेला आहे. असं आहे, मी तेच सांगतोय, वेळ काढूपणा कशा करता. लोकांनी सातत्य. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. सगळीकडे संपूर्ण राज्यभरात आक्रोश आहे, कडक कारवाई झाली पाहिजे आरोपींवर. आपण दुसरीकडे बघतोय की आता परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानीवर काही तरुण चढलेत. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. परळीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. केजच्या न्यायालयात आता सुनावणी सुरू आहे. कराडला मोक्या लावल्यानंतर एकीकडे समर्थक आक्रमक झालेले आहेत, दुसरीकडे SITने आता कराडची कोठडीची मागणी केलेली आहे. थोड्याच वेळात आता न्यायाधीश त्यावर निर्णय देतील. पाहायला गेलं तर परळी शहरामध्ये सकाळपासून तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय. मागच्या 3 तासापासून परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड यांच्या समर्थनाकडून आंदोलन करण्यात येतंय, ठिय्या आंदोलन करण्यात येतंय. आणि आज वाल्मिक कराड याला केज येथील न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर परळी शहरामध्ये कराड याच्या समर्थनाकडून अचानकपणे परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. परळी शहरातल्या संपूर्ण बाजारपेठा हा कडेकोट बंद झालेल्या आहेत. मागच्या 3 तासापासून परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याचे जे समर्थक आहेत ते ठिय्या मांडून बसलेले आहेत. अनेक समर्थक जे आहेत ते टावरवरती चाललेले होते. परळी बीड महामार्गावरती टायर जाळून समर्थकांकडून एक आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण परळी शहरामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. संदीप भोसले, साम TV, परळी, बीड. आपण बघतोय आमचे प्रतिनिधी संदीप भोसलेने या परळी शहरातला हा आढावा घेतलेला आहे. गेल्या 3 तासांपासून आता तणावपूर्ण शांतता परळीमध्ये आहे. संपूर्ण बाजारपेठ आपण दृश्यामध्ये बघतोय बंद आहे. अगदी तुरळक रहदारी आपल्याला रस्त्यावर दिसते, मात्र सगळी दुकानं बंद आहेत. मात्र काही ठिकाणी टायर जाळून कराडवर मोक्का लावल्याचा निषेध करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हिंसक पडसाद देखील उमटलेले आहेत. परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेले आहेत. कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे. परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानीवर देखील काही तरुण चढलेले आहेत. सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत महिलांनी निषेध केलेला आहे. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांना जोडे मारत कराडच्या समर्थकांनी निषेध केलेला आणि खोट्या गुन्ह्यात कराडला गोवण्यात आलेला आहे असा आरोप केलेला आहे. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून देखील निषेध करण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हिंसक पडसाद उमटलेले आहेत. काही वेळात आता केजच्या न्यायालयात या प्रकरणी आता न्यायाधीश निकाल देतील, कारण SIT कडनं आता कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात कटामध्ये कराड देखील सहभागी असल्याचा